रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात घेतलेली ती शपथ ही केवळ काही शब्दांची प्रतिज्ञा नव्हती, ती होती एका नव्या युगाची सुरुवात। ती होती अन्यायाच्या अंधारातून स्वाभिमानाच्या प्रकाशाकडे टाकलेलं पहिलं निर्णायक पाऊल। त्या दिवसापासून शिवबा केवळ स्वराज्याचं स्वप्न पाहणारे तरुण राहिले नाहीत, तर त्या स्वप्नाला प्रत्यक्ष सत्यात उतरवण्यासाठी सज्ज झाले। शपथ घेणं सोपं असतं, परंतु त्या शपथेचं ओझं आयुष्यभर आपल्या खांद्यावर वाहणं आणि त्या ध्येयासाठी संकटांना डोळ्यात डोळे घालून सामोरं जाणं हे केवळ विलक्षण ध्येय वेड्या आणि युग निर्मात्यांनाच शक्य होतं। शिवबांना एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समजली होती, स्वराज्य केवळ भावनेतून उभं राहत नाही, स्वराज्य उभं राहतं दूरदृष्टीतून, संयमातून, युक्तीने, धैर्याने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या सामर्थ्यातून। रायरेश्वराची शपथ घेतल्यानंतर शिवबांनी अंधाधुंद युद्धाचा मार्ग स्वीकारला नाही, कारण त्यांना फक्त लढायचं नव्हतं, त्यांना जिंकायचं होतं। आणि जिंकण्यासाठी केवळ तलवार पुरेशी नसते, त्यासाठी बुद्धी, निरीक्षण, सहनशक्ती आणि भूमीची जाण आवश्यक असते। शिवबांनी सह्याद्रीकडे फक्त डोंगर रांगा म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्या प्रत्येक कड्याकडे, प्रत्येक घाटाकडे, प्रत्येक पायवाटेकडे आणि प्रत्येक किल्ल्याकडे भविष्यातल्या स्वराज्याच्या नजरेतून पाहिलं। ते आपल्या मावळ्यांसह सह्याद्रीच्या वाटा तोडवत होते। दऱ्या, कडे, चढ, उतार, अरण्य वाटा, गुप्त मार्ग, पाण्याची ठिकाणं आणि किल्ल्यांच्या सभोवतालचं भौगोलिक सामर्थ्य हे सर्व ते शांतपणे अभ्यासत होते, कारण शिवबांना हे ठाऊक होतं, ज्याच्या ताब्यात किल्ले असतील त्याच्या ताब्यात उद्याचं सामर्थ्य असेल। त्या काळात किल्ले हे केवळ दगडमातीचे बांधकाम नव्हते, ते होते सत्तेचे केंद्र, ते होते संरक्षणाचे कवच, ते होते अन्न, शस्त्रसाठा, सैनिकी हालचाली आणि प्रशासन यांचे आधारस्तंभ। जोपर्यंत किल्ले परकीय सत्तेच्या ताब्यात होते तोपर्यंत स्वराज्य ही केवळ भावना राहणार होती, परंतु ज्या क्षणी किल्ले आपल्या ध्येयासाठी उभे राहतील त्या क्षणापासून स्वराज्याला प्रत्यक्ष रूप मिळू लागेल। आणि म्हणूनच शिवबांनी स्वराज्याच्या पहिल्या पावलासाठी निवड केली एका किल्ल्याची। तो किल्ला होता तोरणा। तोरणा हा केवळ एक किल्ला नव्हता, तो सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक विशाल, रौद्र, जागृत प्रहरी होता। त्याच्या उंच माथ्यावरून दूरवरच्या डोंगररांगा दिसत, त्याच्या तटांमध्ये सामर्थ्य होतं, त्याच्या रचनेत कठोरता होती आणि त्याच्या उभेपणात एक आव्हान दडलं होतं। तो जणू म्हणत होता, जो मला जिंकेल तो पुढे इतिहासालाच नवी दिशा देईल। शिवबांनी तोरण्याकडे केवळ किल्ला म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्याच्याकडे स्वराज्याच्या पहिल्या श्वासाप्रमाणे पाहिलं। ही निवड अचानक झालेली नव्हती, ही होती दूरदृष्टी, ही होती नियोजनबद्ध रणनीती, ही होती स्वराज्याच्या उभारणीची पहिली भक्कम चाल। शिवबा त्यावेळी वयाने तरुण होते, परंतु त्यांच्या मनातलं धैर्य, विचारातली परिपक्वता आणि निर्णयांमागची राजकीय जाण ही एखाद्या अनुभवी सेनानायकालाही लाजवेल अशी होती। त्यांनी आपल्या विश्वासू मावळ्यांशी विचारविनिमय केला, किल्ल्याची परिस्थिती जाणून घेतली, त्याच्या संरक्षणातील उणीवा पाहिल्या, किल्ल्यावर लक्ष ठेवणाऱ्यांची निष्काळजीपणा ओळखली, प्रवेश मार्ग, चढाईची शक्यता आणि योग्य वेळ या सर्वांचा त्यांनी सूक्ष्म विचार केला। कारण शिवबांना माहीत होतं, पहिली चाल चुकली तर पुढचा प्रवास कठीण होईल, परंतु पहिली चाल यशस्वी झाली तर संपूर्ण सह्याद्रीत एक नवीन विश्वास जागृत होईल। आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण ज्याने स्वराज्याच्या स्वप्नाला पहिल्यांदा प्रत्यक्ष आकार दिला। तोरणा जिंकला गेला। तो दिवस हा केवळ एका किल्ल्याच्या जिंकण्याचा दिवस नव्हता, तो एका विचाराच्या विजयाचा दिवस होता, तो एका तरुण ध्येयवेड्या नेतृत्वाच्या सामर्थ्याचा दिवस होता, तो रायरेश्वराच्या शपथेवर उमटलेला पहिला सजीव शिक्का होता। तोरण्यावर भगवा फडकला आणि त्या क्षणी सह्याद्रीच्या वाऱ्यालाही जणू नवसंजीवनी लाभली। ज्या डोंगर रांगा इतकी वर्ष परकीय सत्तेच्या सावलीत शांत उभ्या होत्या, त्याच डोंगर रांगांनी त्या दिवशी पहिल्यांदा स्वराज्याचं स्पंदनशील श्वास अनुभवला। तोरणा जिंकणं म्हणजे केवळ भूभाग मिळवणं नव्हतं, ते होतं आम्ही हे करू शकतो या विश्वासाचा जन्म। हा विजय बाहेरून लहान वाटू शकतो, परंतु इतिहासात पहिला विजय हा नेहमीच सर्वात मोठा असतो, कारण पहिलं यश हे केवळ परिणाम नसतं, ते पुढच्या असंख्य विजयांचं बीज असतं। तोरण्याने शिवबांना केवळ एक किल्ला दिला नाही, त्याने त्यांना आत्मविश्वास दिला, त्याने मावळ्यांच्या छातीत अभिमान चेतवला, त्याने सामान्य जनतेच्या मनात पहिल्यांदा आशेचा दिवा प्रज्वलित केला। लोकांच्या मनात एक नवीन भावना जागी झाली, हो, हे स्वराज्य केवळ कल्पना नाही, हे स्वराज्य खरंच उभं राहू शकतं। आणि याच क्षणापासून शिवबांची वाटचाल अधिक ठाम झाली। परंतु शिवबा एका विजयावर थांबणारे नव्हते, कारण त्यांना फक्त एक किल्ला जिंकायचा नव्हता, त्यांना उभारायचं होतं एक स्वाभिमानी, सुबुद्ध, सुसंघटित आणि न्यायाधिष्ठित राज्य। आणि राज्य उभारायचं असेल तर त्यासाठी फक्त शौर्य पुरेसं नसतं, त्यासाठी आवश्यक असतं एक स्थिर केंद्र, एक भक्कम आधार, एक असा गड ज्यावर उभं राहून भविष्याची उभारणी करता येईल। याच विचारातून पुढे समोर आला राजगड। राजगड हा केवळ आणखी एक किल्ला नव्हता, तो पुढे स्वराज्याच्या
वाढत्या देहाचा मजबूत कणा ठरणार होता. तो होता नियोजनाचा गड, तो होता विस्ताराचा गड, तो होता संरक्षण, स्थैर्य आणि राज्य घडणीचा गड. शिवबांनी किल्ल्यांकडे कधीच केवळ युद्धाच्या नजरेतून पाहिलं नाही, त्यांनी त्यांना स्वराज्याच्या जिवंत अंगांसारखं पाहिलं. एक किल्ला म्हणजे एक धडधडणारं हृदय, एक किल्ला म्हणजे एक जागा असलेला प्रहरी, एक किल्ला म्हणजे स्वराज्याच्या शरीरातलं एक सशक्त अंग. तोरणा हा पहिला ठोका होता आणि राजगड ही त्या ठोक्याला दिशा देणारी स्थिर धडधड होती. याच काळात स्वराज्य हे केवळ भावनेतून राहिलेलं स्वप्न उरलं नाही, ते आता आकार घेऊ लागलं होतं. दगडावर दगड रचला जावा तसं विश्वासावर विश्वास उभा राहू लागला होता. तोरण्याच्या विजयानंतर लोकांच्या नजरा बदलायला लागल्या. जे आधी शिवबांकडे केवळ एका जहागीरदाराच्या सुपुत्राप्रमाणे पाहत होते, ते आता त्यांच्या व्यक्तिमत्वात काहीतरी विलक्षण पाहू लागले. त्यांना दिसू लागलं दूरदृष्टी, धैर्य, नेतृत्व, नियोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रयतेसाठी जगण्याची आणि झगडण्याची प्रामाणिकता. याच विजयाने शिवबा फक्त शिवबा राहिले नाहीत, ते स्वराज्याच्या पहिल्या प्रत्यक्ष उभारणीचे शिल्पकार बनू लागले. तोरण्यावर फडकलेला भगवा हा केवळ झेंडा नव्हता, तो होता शतकानुशतके दडपलेल्या जनतेच्या छातीत पुन्हा चेतना जागवणारा प्राणवायू. तो होता जिजाऊंच्या संस्कारांचा पहिला विजय, तो होता दादोजी कोंडदेवांच्या शिक्षणाचं पहिलं तेजस्वी फलित, तो होता मावळ्यांच्या निष्ठेचं पहिलं यश आणि सर्वात मोठं म्हणजे तो होता हिंदवी स्वराज्याच्या जन्माचा पहिला प्रत्यक्ष पुरावा. त्या दिवसापासून सह्याद्री बदलायला लागला, वारे बदलायला लागली, दृष्टी बदलायला लागली. लोकांच्या मनात एक नवा प्रश्न जागा होऊ लागला, जर तोरणा जिंकला जाऊ शकतो तर पुढे अजून किती अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात? आणि हाच प्रश्न पुढे एका महान साम्राज्याच्या जन्माचं बीज ठरलं. तोरणा हा केवळ पहिला विजय नव्हता, तो होता स्वराज्याचा पहिला जिवंत श्वास. आणि त्या पहिल्या श्वासाने इतिहासाला स्पष्ट सांगितलं, आता हा प्रवास थांबणार नाही. कारण रायरेश्वरात घेतलेली शपथ आता तोरण्याच्या तटांवर उभी राहिली होती. आणि ज्या क्षणी ती शपथ दगडांवर उभी राहिली, त्या क्षणी हिंदवी स्वराज्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.